कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई तू मला सांग, त्यांनी तुला ढकललं, मारहाण केली, तरी एवढा पुळका काय तुला त्यांचा? अगं, बाबांकडे बघ, त्यांच्याशी तसं वागले तुला काहीच वाटत नाही? तुला हे पटतं का की तुझ्या वडिलांना कोणीही ढकललं आणि तू तरी त्यांचीच बाजू घेणार? ताई अगं, स्वतःसाठी नाही पण प्लीज बाबांसाठी तरी स्टँड घे ना। हे बघ, त्या बाबांशी जे काही वागल्यात ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि माझ्याशी जे वागल्यात तेही मला आवडलेलं नाही आणि वेळोवेळी मी स्टँड घेतलाय। मग आता काय झालं? आता का मागे हटतीयेस? मला आधी अधिपतींशी बोललं पाहिजे, त्यांना जाब विचारायचंय मला जे काही घडलंय ते आधी त्यांना सांगायचंय। अधिपतींना अंधारात ठेवून हे सगळं नाही करायचंय मला मला एकदा त्यांना जे काही घडलंय ते सांगू तरी दे, त्यांच्याशी बोलू दे, त्यांच्याशी मुळात माझा संपर्क तरी होऊ दे। आता जर मी अधिपतींना न सांगता पोलीस स्टेशन मध्ये गेले तर आमच्यात ऑलरेडी दुरावा तो अजून वाढेल आणि मला ते होऊ द्यायचं नाही। वा, म्हणजे तुझ्या वडिलांना मारहाण केलीये तरी तुला तुझ्या नवऱ्याचीच काळजी आहे? अगं धन्य आहेस तू। अगं सासरी तुला मारहाण होतीये, तुला छळतायत ते लोक आणि तुला तक्रारही करायची नाही साधी का? खरं नवऱ्याला काय वाटेल असं वाटतंय तुला? अगं ज्या बाईने त्या घरात लग्नही केलं नाहीये, अधिपतींची सख्खी आई सुद्धा नाहीये, ती त्या घरात राज्य करतेय आणि तू लग्न करून त्या घराची सून आहेस आणि तुझ्याशी ते असं वागतात, तेव्हा तुझ्या नवऱ्याला काहीच वाटत नाही का ग? तो काहीच स्टँड घेत नाही तुझ्यासाठी? त्याला त्या बाईने जन्म सुद्धा दिला नाहीये आणि त्या बाईसाठी त्याने तुला घराबाहेर काढलं। वा, तुला कसं काही वाटत नाही ग ताई? त्यांनी नाही मला बाहेर काढलं इरा, मी बाहेर पडली। हो, बरोबर आहे। त्यांनी नाही तुला घराबाहेर काढलं, तूच आपण होऊन घराबाहेर पडलीयस। काय तुला हौस आहे ना आई वडिलांच्या डोक्याला ताप द्यायची, बरोबर ना? हो बाबा, बघा ना, कळत नाही का हिला? अगं ताई, बाहेर पडले म्हणजे तुझ्या काय मर्जीने बाहेर पडलीयस का तू? नाही ना, तुला घराबाहेर पडावं लागलं कारण ते मॅडम ना घराबाहेर जायला सांगत नाहीयेत। मला सांग, कोणी करतं का ग असं? कोण आहे हा माणूस आणि असला नवरा का पाहिजे? तू विचार कर ताई, आत्ता हे, उद्या मूल झाल्यावर काय करेल हा माणूस? बाबा, मला वाटतं ताई मूर्खच आहे, तिला अक्कल नाहीये। पण तुम्हाला तरी कळतंय ना, ताई त्या घरामध्ये सुखी नव्हती, आत्ता नाहीये आणि कधीच राहणार नाही। बाबा प्लीज, मी मनापासून सांगते, ताईला मार खायला परत तिथे पाठवू नका। अगं इरा, मी तुला किती वेळा सांगू, तू या सगळ्याच्या मध्ये पडू नकोस। ताई, तुला कळत कसं नाहीये? मी मध्ये पडते कारण तुझी बहीण आहे मी। अगं, आपलं रक्ताचं नातं आहे। तुला त्रास झाला ना की मलाही त्रास होतो। हे बघ, तुला त्रास होत असेल ना तर तू गप्प बस, प्लीज गप्प बस, कारण आता तुझे काही बोलतेस ना त्याचा मला खूप त्रास होतो। इरा प्लीज बोलू नकोस, शांत राहा। मी जोडण्याचा प्रयत्न करते इरा, तू तोडण्याचा प्रयत्न करतेस, तुला कळतंय का? ताई, चुकीच्या माणसांशी नातं जोडून कुणाचंही भलं होत नाही। ते कसं माहितीये का, की जर 5 दारुडे बसले असतील आणि आपण त्यांच्या बरोबर बसलो ना की आपण 6वा दारुडा होतो, ते तसंच आहे। तसंच आपण वाईट लोकांबरोबर राहून आपलं चांगलं होत नाही ताई। तुला सांगितलं ना मी अक्षरा, अन्याय करणं चूक असतं आणि अन्याय सहन करणं हे त्याच्यापेक्षा मोठी चूक असते। आमच्याकडून चूक झाली, तुझं त्या घरात लग्न लावून दिलं, ती चूक जर आम्ही सुधारली नाही ना तर सुखाने मरू सुद्धा शकणार नाही। बाबा,
अक्षराने स्वतःच्या हाताने दरवाजे बंद करून घेतलेत म्हणजे त्यांचा कोणी मित्र आहे म्हणे. मग मग काय आता या अडाणी नवऱ्याची अडचण होऊ लागली त्यांना. हे शी किती नीच पातळीला जाशील. मित्र आमचा नाही, तुमच्या लाडक्या सुनेचा आहे. मॅड काय मदन, मदन नाव आहे त्याचं, मदनाचा पुतळा. पण तुमची लाडकी सून त्याला लाडानं मॅड असं म्हणत्या. मग काय झालं? मग काय आम्ही कुठं काय म्हणलं? त्यो मॅड लई लाडाचा आहे एवढंच आम्ही सांगतोय. भुवनेश्वरी, तू अधिपतीच्या डोक्यात काय वाटेल ते भरवू नको. अक्षरा सोजवळ आहे, चांगली मुलगी आहे, पवित्र आहे. बर बर काय बर? तू काय सांगितलंस अधिपतीला? एवढा का भडकला तो? अगं काय भरवलंस त्याच्या डोक्यात? काय विष कालवलेस? हे सगळं करून काय मिळवणार आहेस तू? तुला बोलून ना माझ्याकडचे शब्द संपतात, माझ्या उपमा संपतात, पण तुझा नीचपणा संपत नाही. तुझा संसार झाला नाही म्हणून माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस. म्हणून भुवनेश्वरी, म्हणून तुझ्या नशिबात सौभाग्य नाही, तुझं लग्न नाही होऊ शकलं. होऊ घातलेलं लग्न मोडलं तुझं. डूक धरणारी बाई आहेस तू, फक्त डूक धरतेस. आणि म्हणून ना देवीनं तुला एकटी आणि करंटी ठेवली. देवाला पण कळतं ना कुणाला काय द्यायचं. आमच्या नशिबातलं एकटे पण देवानं नाही, तुम्ही दिलंय. योग्यच केलंय मी. तुझ्यासारख्या बाईला घरात पाळणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या आयुष्यात विष घालवणं आहे. घेताना घ्या जरा, नंतर शब्द माघारी घेता येणार नाही असं काही बोलू नका. बाकी आमच्याबद्दल तुमची चुकीची मतं असू शकतात, पण एक मात्र खरं, आम्ही मनात दुःख धरून ठेवलंय. सुनबाईने आमचं लग्न मोडलं, मग आम्ही काय करणार? हेच मला वाटलं होतं. मला वाटलं होतं तू काहीतरी कारस्थान करणार. अक्षराच्या स्वागताची तयारी वगैरे चालवली होतीस ना, तेव्हाच पाल चुकचुकली होती. काहीतरी कट रचत असणारच तू, वाटलं होतं मला. पण मी शांत बसणार नाही. मी अधिपतीला जाऊन सांगेन आत्ताच्या आत्ता. काय जावा की. काय रस्ता दावला हो तुम्हाला लेकाच्या खोलीचा. जावा, तुम्हाला कोण अडवणार? त्या घरचे मालक आहेसा तुम्ही. पण पाप नाही होऊ शकलात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.